नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। आरोहीला टिफिनमध्ये भेंडीची भाजी बनवून दिली आणि आता आमच्यासाठी भाजी बनवायची आहे। काल यूट्यूबवर स्क्रोल करता करता मला एक छान रेसिपी दिसली सिमला मिरची भाजीची। मी सिमला मिरचीची भाजी तशी बेसन लावून वगैरे करते, आमच्याकडे सर्वांना आवडते ती। पण काल जी भाजी बघितली ना एकदम ढाबा स्टाईल मस्त पाहूनच मला अशी लगेच इच्छा झाली की ही भाजी करूयात। तर आता मी त्याच प्रकारे भाजी करायचा प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअरही करते। आणि सोबतच आज गुलाबजाम बनवायचे आहे, कारण पिहूने 2 दिवस अजिबात काहीच खाल्लं नाही, काहीच नाही, फक्त 4-5 घास खिचडीचे आणि 2-3 पार्लेची बिस्किट। त्या व्यतिरिक्त त्याने काल काहीच खाल्लं नव्हतं। तर त्याने सकाळीच बोलला की मम्मा मला भूक लागली। म्हटलं तुला काय बनवून देऊ बाळा? तर बोलला मला गुलाबजाम खायचे आहेत। तर पिहू असं काही वेगळं कधीतरीच मागतो, तर म्हटलं ठीक आहे गुलाबजाम बनवते। तसे मी त्याला पोळी दिली खायला, पोळी पण खाल्ली, आज त्याने अर्धी पोळी खाल्ली आणि आता छान त्याच्यासाठी गुलाबजाम बनवते। सो चला। आणि हो, कालपेक्षा आज पिहूची तब्येत जरा बेटर आहे। आज छान खेळत पण आहे, बोलत पण आहे। नाहीतर 3 दिवस पिहू म्हणजे बोलतही नव्हता, फक्त असं काहीतरी मानेने इशारे चालू होते त्याचे। पण काल संध्याकाळपासून त्याला थोडं बरं वाटत आहे। काल पण त्याने थोडीशी खिचडी खाल्ली आणि आताही त्याची इच्छा आहे का, तर त्याला पोळी तर भरवलीच मी, थोडीशी अर्धी पोळी भरवली। आता त्याच्यासाठी छान गुलाबजाम करते, पण त्या आधी भाजी करते, नंतर गुलाबजाम करते। सो स्टे ट्यून। आणि बघा पिहूचा दात कोणी नेला, दाखव पिहू। पिऊचा दुखण्यात दुखणं, पिऊचा दात पण पडला, पिऊचा गळाही पण खराब आहे। बरं वाटते बाळा तुला आता इथे? नाही बरं वाटत अजून? आणि 2 दिवस झाले पिऊने आंघोळही नाही केली। बघा पिऊ कसा दिसत आहे, कसे दिसत आहे? आज करतो का बाळा आंघोळ? तुला ताप नाही वाटत आहे आज? का नाही? आणि आज ना मी मस्त ढाबा स्टाईल सिमला मिरची भाजी बनवणार आहे। खूप दिवस झालेत खाऊन, तर म्हटलं चला। आणि त्यासाठी ना सिमला मिर्च अशी जाड जाड कापणार आहे मी। त्यातील सर्व बिया मी बाजूला काढून ठेवले आणि कांदेही तसेच जाड जाड कापायचे आहेत। तर अशा कांद्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या केलेल्या आहेत फक्त। आणि त्यानंतर ग्रेव्हीसाठी सुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटो लागणार आहे। त्यासाठी ग्रेव्हीसाठी मात्र अतिशय फाईन चॉप करायचा आहे कांदा। तुमच्याकडे जर चॉपर असेल ना तर खूपच छान। माझं चॉपर तुटलं काही दिवसापूर्वी, त्यामुळे आता मी हातानेच बघा असा बारीक कांदा कापलेला आहे। आणि त्यानंतर टोमॅटोही आपल्याला तसंच बारीक कापायचं आहे, त्यामुळे ग्रेव्हीनं खूप छान येते। तर बघा टोमॅटो पण कापून झालं, आत्ता फोडणी द्यायला सुरुवात केली। त्याआधी काय करायचं आहे आपल्याला, एक पळी तेल मी ओतलं आणि त्यामध्ये सिमला मिर्च आणि जो कांदा जाडसर कापून घेतलेला आहे ना तो छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि इथे बघा वाटीमध्ये मी 4 चम्मच दही घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं आपली धने पावडर घेतली आणि ती छान फेटून घेतलं, कारण आपल्याला दही पण वापरायचं आहे। आणि इथे बघा सिमला मिर्च मी छान भाजून घेतली। त्यानंतर पुन्हा एक पळी तेल ओतलं आणि त्यामध्ये मोहरी जिरं छान तडतडलं की त्यात अगदी थोडीशी मेथीदाणे टाकणार आहे, 5-6च। टेस्ट खूप छान येते त्याने, तुम्ही वाटेल तर सोप पण टाकू शकता। तर इथे त्यानंतर कांदा टाकला आणि अद्रक जिऱ्याची पेस्ट टाकली, सोबतच लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकली आणि हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचं आहे। त्यानंतर टोमॅटो टाकला आणि टोमॅटो टाकल्यानंतर छान ती शिजू द्यायची आहे आपल्याला। आणि टोमॅटो लवकर शिजावा म्हणून लगेच मी त्यामध्ये मीठ घालत आहे। मिठाने टोमॅटो लगेच शिजून येतो आणि टोमॅटो घातल्यानंतर छान मी ते शिजू देत आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 3 चम्मच बेसन टाकायचं आहे आणि बेसन पण छान भाजून घ्यायचं आहे। बेसनामुळे काय होतं, ग्रेव्हीनं खूप छान म्हणजे मस्त स्मूथ येते। आणि त्यानंतर जे दही आपण फेटलं होतं ना ते पण त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। दही टाकल्यावर 5 मिनिटं छान ती शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जी सिमला मिर्च आणि कांदा आपण भाजून बाजूला ठेवला होता ना तो पण घालायचा आहे आणि तो चांगला असा 5 मिनिटं परतू द्यायचा आहे, म्हणजे कसं त्या मसाल्याचा फ्लेवर सिमला मिर्चमध्ये उतरला पाहिजे। आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं, गरम मसाला ॲड केला आणि सर्वात शेवटी त्यामध्ये आपण घालत आहोत इथे कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीने चव खरंच खूप छान येते। आणि त्यानंतर
थोडीशी साखर ॲड करायची आहे, कारण आपण टोमॅटो टाकलं, दही टाकलं, मग आंबटपणा बॅलन्स झाला पाहिजे नाही का, म्हणून साखर टाकली आणि झाकून ठेवलं 5 मिनटं. आणि 5 मिनटात आपली मस्त अशी भाजी तयार झाली. आणि तुम्हाला भाजीला मस्त लाल कलर हवा असेल ना, तर त्यात काश्मीरी मिर्च पावडर टाका. माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केली. आणि आता मी इथे गुलाबजाम बनवायच्या तयारीला लागलेली आहे. तर हे चितळेचं जे गुलाबजामचं पॅकेट असते ना, ते घेतलं मी, गाळून घेतलं आणि त्यामध्ये छान विलायची पावडर टाकली आणि ते बाजूला ठेवून आधी लक्षात आलं की पाक बनवून घेऊयात. त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलं आणि 1.5 ग्लास साखर ओतली. म्हणजे कसं, हा पाक तयार होईपर्यंत माझे इकडे गुलाबजाम पण तयार होतात आणि पाक काय फक्त 5 मिनिटात बनवून तयार होतो. तर इथे मी जे गुलाबजाम मिक्स आहे त्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून छान व्यवस्थित भिजवून घेत आहे. आणि हे भिजवायलाही खरंच काहीच वेळ लागत नाही. फक्त जेव्हा आपण दूध ॲड करतो तेव्हा थोडं थोडं ॲड करायचं. आणि बघा अतिशय कमी वेळात किती छान डो बनवून तयार आहे. आणि इथे माझा पाक पण बनला. पाक मी बाजूला काढला आणि आता कढईमध्ये तेल टाकलं. मी म्हणजे तळता तळताच इकडे माझे गुलाबजाम बनणं चालू असतात. तर कढईतलं तेल गरम होईपर्यंत इकडे मी गुलाबजाम पण बनवून घेते. त्यासाठी मी हाताला थोडंसं तूप लावलं. तसं तर हे हाताला चिपकतच नाही, पण गुलाबजामला पण छान म्हणजे वेगळाच फ्लेवर येतो तुपामुळे, त्यामुळे मी थोडंसं हाताला तूप लावते आणि छान गुलाबजाम बनवून घेते. आणि गुलाबजाम तळताना ना आपण नेहमी लो टू मीडियम फ्लेमवरच तळले पाहिजेत. आपण हाय फ्लेमवर तळले ना तर ते वरून तर लगेच लालसर होऊन येतात आणि आतून मात्र कच्चे राहतात. त्यामुळे पाक पण त्यामध्ये व्यवस्थित जात नाही. त्यामुळे बघा असे थोडेसे ब्राऊन होत आले की मी गुलाबजाम काढून घेते, कारण कसं तेलाच्या बाहेर काढल्यावरही त्यांची हीटिंग प्रोसेस चालूच राहते. तर इथे माझे गुलाबजाम आता तळत आलेले आहेत, थोडेसे बाकी आहेत. तर मी काय करते, जे गुलाबजाम थंड झाले ना त्याला अशा प्रकारे जो आपला फोर्क असतो त्याने 2-3 तरी छिद्र पाडून घेते. त्यामुळे काय होतं, पाक आतपर्यंत छान मुरला जातो. आणि तसंही जर गुलाबजाम व्यवस्थित तळल्या गेलं ना तसंही पाक आतमध्ये व्यवस्थित मुरतोच. आणि पाऊस बघा सकाळपासून कंटिन्युअसली चालू आहे. सकाळपासूनच नाही, दररोजच कंटिन्युअसली चालू आहे. पण दिवसातून काल पण दिवसभर चालू होता, पण उसंत घेतली होती त्याने काही तासासाठी तरी. पण आज तर 1 मिनिट सुद्धा पाऊस थांबलेला नाही, सतत पाऊस चालू आहे, सतत. आणि पोर्च्युलकाला बघा किती सारे फुलं आलेत. तिकडनं बाहेरच्या साईडनं त्याला ऊन येतं ना, त्यामुळे ते पूर्ण झाड बघा बाहेरच्या साईडला गेलं आणि तिकडनंच फुलं येतात. आणि वर मॉस रोज आहे, पण मॉस रोजचे फुलं काही उमलले नाहीत आणखी. आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलोत. आणि खरंच सांगते, भाजी इतकी टेस्टी बनली होती, सर्वांनाच खूप जास्त आवडली भाजी. आणि मी खरंच ही भाजी पहिल्यांदाच ट्राय केली, कारण यांना आंबट वगैरे जास्त आवडत नाही, त्यामुळे मी दही वगैरे भाजीत टाकायचं नेहमी टाळतेच. पण आज म्हटलं चला बनवूनच बघू. पण खरंच खूप म्हणजे खूपच जास्त टेस्टी बनली होती. आणि जेवण झाल्यावर गोड झालंच पाहिजे नाही का. तर इथे बघा गुलाबजाम आता मी सर्वांना सर्व करत आहे. आणि गुलाबजाम पण तुम्हाला दाखवते बघा, म्हणजे इतके सॉफ्ट बनले ना, खूप जास्त. आणि आतपर्यंत छान पाक मुरला. आणि गुलाबजाममध्ये मी काय करते, विलायची जी आहे गुलाबजाम बनवतानाच टाकते, म्हणजे पाकात टाकत नाही, नाहीतर पाकात ना ते काळं काळं ओळखायला येतं. आणि तुम्ही बघू शकता गुलाबजाममध्ये पाक किती मस्त आतपर्यंत मुरलेला आहे, अगदी हाताने पिळला तरी निघत आहे. आणि साईज पण बघा आता किती छान मोठी दिसत आहे. एकदम परफेक्ट असे गुलाबजाम बनलेले आहेत. आणि टेस्ट तर काय सांगू, 1 नंबर झाले होते टेस्टला पण. कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि आरू शाळेतून आली आणि लगेच पिहू सोबत खेळायला लागली. पिहू बापरे पडला. तुला मारता येते का? पण बापरे मारता येते माझ्या पिहूला. अरे यार आरोही कोणाच्या दरवाजा. बस खेळला ना आतापर्यंत, चल बाळा तुला आधी सर्दी आहे ना. पिहू 3-4 दिवसानंतर खेळत होता, त्यामुळे तो घरात यायलाच तयार नव्हता.
तर त्यांना म्हटलं खेळा आणखी 5 मिनटं, तोपर्यंत मी माझं जे प्लांटचं काम आहे ते करून घेते आणि नंतर तुमचा अभ्यास घेते. तर बघा ह्या ज्या कटिंग्स आहेत ना, ह्या 8-10 दिवस झालेत आता पाण्यात आहेत. आणि हे जे हार्ट प्लांट असतात ना, यांना लगेच म्हणजे पाण्यात लगेच रूट्स येत नाहीत. तर म्हटलं आता वातावरण खूप छान आहे, तर लगेच ह्या कटिंग जगू शकतील, म्हणून आता मी हे मातीमध्ये लावत आहे. त्यासाठी मी ॲलोवेराचं जे जेल असतं ना, ते त्या कटिंग्सला व्यवस्थित लावून घेते, कारण ॲलोवेराचं जे जेल आहे ते रूटिंग हार्मोनचं काम करतं, त्यामुळे रूट्स खूप लवकर डेव्हलप होतात. तर इथे मी तिन्ही प्लांट्सला व्यवस्थित ॲलोवेरा चोळून घेत आहे आणि नंतर ते मातीमध्ये लावत आहे. आणि मी एकाच कुंडीत लावणार आहे सध्या तरी, ते त्यांना सफिशियंट आहे एकच कुंडी, कारण सध्या माझ्याकडे खरंच पॉट पण अवेलेबल नाही आहेत. आणि एकत्र लावले ना तर ते जगतीलही. आणि इथे बघा 2-3 दिवसापूर्वीच ह्या ब्रोकन हार्टच्या कटिंग्स मला मिळाल्यात आणि त्या पाण्यात ठेवल्या, तर बघा त्यांचे रूट्स डेव्हलप झाले सुद्धा. म्हणजे हे जे क्रीपर्स सारखे प्लांट्स असतात ना, त्यांचे रूट्स लगेच डेव्हलप होतात आणि ते प्लांट्स इझिली ग्रो होतात. आणि बाहेर बघा अजूनही कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे आणि तरी मी गॅलरीमध्ये बसून माझं प्लांट्सचं काम करत आहे. आणि आता ह्या जे प्लांट्स मी लावलेत त्याला जे माझ्याकडे कंपोस्ट आहे स्वतः बनवलेलं तेच मी घालत आहे. सो चला तर होप सो हे प्लांट्स हे कटिंग्स छान जगावीत. आणि चला यासोबतच आत्ता मी व्हिडिओ इथे संपवते. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. नवीन असाल जुने असाल, जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाता जाता सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टाटा.